नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची ग राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की मृण्मयी ही गुंजाला समजावत असते आणि तिला आतमध्ये येण्यासाठी समजावते की एक बहीण जर असती तर तू तिचे ऐकले नसते का, म्हणून तू माझे ऐक आणि मी तुझ्या मोठ्या बहिणीसारखी आहे म्हणून तू घरामध्ये चल। तर गुंजा ही मृण्मयीने तिच्या चेहऱ्यावरून फिरवलेल्या प्रेमाच्या मायेच्या हाताने तिचं ऐकते आणि घरात जाण्यासाठी तयार होते। तर गुंजा आणि मृण्मयी ह्या घरात प्रवेश करत असतात तर मृण्मयीच्या हातातील जी काही फुलांची बॅग असते ती खाली पडते आणि ती फुलं पूर्णपणे उधळले जातात। तर लगेच सर्वांना मोठा धक्का बसतो। तर मधू म्हणत असते की अगं हे कदाचित गुंजाच्या स्वागतासाठीच झाले असणार, त्यामुळे तुम्ही दोघी सुद्धा टेन्शन घेऊ नका। तेव्हा लगेच गुंजा म्हणत असते की एखाद्यावर जर विश्वास ठेवायचा असेल तर तो अर्धवट नसतो ठेवायचा, पूर्ण एकदा विश्वास टाकल्यानंतर विश्वास ठेवायचाच असतो। तेव्हा मृण्मयीला सुद्धा तिचे वडील जे काही बोललेले असतात की एखाद्या माणसावर जर विश्वास ठेवला तर तो पूर्ण ठेवायचा असतो आणि गुंजा आणि जे मृण्मयीचे वडील असतात त्यांचे बोलणेही सेम आलेले असते। तर मृण्मयीच्या ते सर्व लक्षात येते। मृण्मयी विचार करते की हेच वाक्य मी बाबांच्या तोंडातून 10 वेळेस ऐकले आणि गुंजा सुद्धा हेच वाक्य कशी बोलली असेल, अगदी सेम वाक्य। मधू गुंजाच्या हाताला धरते आणि घरातील सर्वांना सांगते की इथून पुढे गुंजावर कोणीही संशय आणि आळ कोणताही घ्यायचा नाही। तर गुंजा आणखीनच खुश होते आणि घरातील सर्वजण खुश होऊन गुंजाचे स्वागत करतात। कबीर मात्र धक्क्याने हे सर्व दृश्य बघत असतो। तर मृण्मयी ही वळून कबीरकडे बघत असते। त्यानंतर घरात आल्यानंतर मधू आणि काका हे गुंजाला छान असे गिफ्ट देतात आणि मधू आणि काका हे गुंजाला सांगत असतात की अगं कायम तू तुझी योग्यता आणि अशी आपली लायकी काढायची नसते, स्वतःला इतकी कमी कधी लेखायचे नसते, तू तुझे संस्कार आणि योग्यता कायम दाखवून देत असते आणि आमचा त्यावर पूर्ण विश्वास आहे। गुंजा म्हणते पण गुंजाचं काय मोल असतं, मोल फक्त सोन्याचं असते। तर मधू म्हणते की अगं त्याच्याशिवाय सोन्याचं मोल नाही, ती स्वतः किती अनमोल असेल ग। आणि तुला काय वाटतं ग, आम्हाला चिंच बोरं आवडत नाही म्हणून जे काही चिंच बोरांचे गोळ्यांचे गिफ्ट त्यांनी गुंजाला दिलेले असतात ते फोडतात आणि मधू त्या चिंच गोळ्या खाऊन गुंजाला दाखवत असते। गुंजा म्हणत असते की आऊ आई असे नाही, असे खायचे असतात। मधू म्हणते की बघितलं का गुंजा किती लहान मुलासारखी निर्मळ आहे। तर काका आणखीनच खुश होऊन गुंजाला आणखीन एक गिफ्ट देतात। ती इतकी मोठी कॅडबरी बघून गुंजा म्हणते की इतकी मोठी चॉकलेट आणि मगाशी सकाळी जे काही चॉकलेट खाल्लं तर दिवसभर मी गुंगून पडले आणि हे जर खाल्लं तर अवघडच होईल। मधू म्हणते की अगं गुंजा ते चॉकलेट नव्हते, ती जायफळ पुडी होती। तर गुंजा म्हणते की हो कविताताई म्हटल्यास ना, आणि ते जायफळ काय असतं, मी तुमच्या जायफळाचे जास्तच नुकसान भरपाई केली, त्याची द्यावं लागेल का। तर लगेच मधू म्हणते की अगं ते इतके महाग नसते, पण जे जायफळ चूर्ण तू खाल्लेस ना त्यानेच तुला गुंगी आली। मधू म्हणते की आता लवकर काम आटपून घे आणि लवकर झोप, कारण उद्या सकाळी पूजा आहे। तर गुंजा खुश होते आणि मधू गुंजाच्या चेहऱ्यावरून मायेने प्रेम हात फिरवते। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त असे सर्वजण तयार होतात, पूजा सुद्धा मांडलेली असते। देवगुरुजी हे पूजा करत असतात आणि गुंजा सर्व काही व्यवस्थित तेथे पूजेचे साहित्य ठेवत असते। त्यानंतर इकडे मधू ही किचनमध्ये कशाचा तरी डबा उघडत असते। रेशीम तिथे असते तर मधूला ते झाकण उघडत नसते। मधू म्हणत असते की रेशीम हे झाकण जरा उघडून देतीस का। रेशीम म्हणते की तुझ्या त्या लाडक्या गुंजाने कुठे किचनमध्ये डब्यात कोणी दागिने लपवतेस का आणि लपवून ठेवले। तर लगेच मधू म्हणत असते की कालचं तुझ्या डोक्यातील वेळ काही अजून गेलेले नाही वाटतं। तर गुंजा येत असते आणि हे सर्व बोलणे ऐकत असते। ऋषी म्हणत असते काल पहिल्यांदा त्या गुंजामुळे कबीर माझ्यावर ओरडला, तिने जर हे दागिने किचनमध्ये ठेवले नसते तर इतका मोठा अनर्थ घडलाच नसता। ते सर्व ऐकून गुंजाच्या डोळ्यात पाणी येत असते आणि रेशीमचे लक्ष गुंजावर जाते। तर लगेच रेशीम ही गुंजावर ओरडते आणि आमचं बोलणं चोरून ऐकत होतीस का असं गुंजाला म्हणते। गुंजा म्हणते की नाही मी ते काम करत होते, म्हणून गुंजा जायला निघते। मधू म्हणत असते की गुंजा हे डब्याचं झाकण उघडून दे, केव्हाचे उघडते, मी उघडतच नाही। तर गुंजा येते आणि सहज ते झाकण उघडते। तर रेशीम म्हणते की काय झाकण तर उघडले। तर लगेच मधू म्हणत असते की म्हणूनच मी म्हणत असते की आमची गुंजा लाखात एक। गुंजा खुश होऊन हसते आणि रेशीम जो काही गूळ कापत असते तो गूळ बघून म्हणते की अगं बया बया हे तर काय ढेपीचं पिल्लू आहे का गुळाच्या।
तर लगेच गुंजा सांगू लागते की आमच्या गावाकडे इतक्या मोठ्या अशा गुळाच्या ढेपी असतात. गुंजा म्हणते की बघू मग ती गुळ तुम्हाला फोडून देते. ऋषी म्हणते की काही गरज नाही त्याची. आणि गुंजाचा ड्रेस बघून म्हणते की काय गशी, किती घाणेरडे कपडे घातलेस तू, घरामध्ये पाहुणे येणार हे सुद्धा तुला समजत नाहीस का, काय ते ओढणीचा अवतार. गुंजा म्हणते की रेशीम ताई माझ्याकडे फक्त इतकेच ड्रेस आहे, जुनी कापडं आहात आणि नवे काहीच नाही. मधू म्हणते की रेशीम तू तिच्यावर का रागवतेस, तिच्याकडे नवीन ड्रेस कुठून येणार, इतकं टाकून दिल्यासारखं कुणाला बोलू नसतात. रेशीम म्हणते की मी फक्त टाकून बोलले, पण तिच्या आईने तर मात्र तिला टाकूनच दिलेस ना, आणि बाबा त्यांचा तर तिचा काहीच तपासच नाही. तर लगेच मधू म्हणत असते की धन्य आहे तुझी रेशीम. मधू आपल्या रूममध्ये येते आणि एक छान अशी नवीन साडी काढते. आजू कोरी खटच आहे, गुंजावर खूप खुलून दिसेल ही साडी, आणि घरात किती दिवसाची तशीच आहे, खरंच माझ्या गुंजाला खूप छान दिसेल. तर इकडे गुंजा आपल्या काठोड्यामध्ये जे काही नवीन ड्रेस घालण्यासाठी शोधत असते, तर जी काही लग्नाची साडी असते ती तिच्यासमोर येते आणि ती साडी हातात घेऊन तिला कबीरबरोबर लग्नाचे सर्व क्षण आठवू लागतात. आणि ही माझ्या हळदीची साडी जर मी घातली तर साहेबांना त्रास होईल, आणि ही ओढणी आणि ही लग्नाचे सुद्धा घातल्याने त्यांना त्रास होईल, आणि माझ्याकडे तर जुनेच सर्व ड्रेस आहे विरलेले, तर आता मी काय घालू म्हणून गुंजा टेन्शनमध्ये येते. रेशीम तर ताई म्हटल्या की नवीन ड्रेस घालू नये, मग आता काय घालू. परत मधू साडी घेऊन येते आणि गुंजाला म्हणते की गुंजा ही साडी तू घाल, तुला खूप छान दिसेल. तर गुंजाला खूप आनंद होतो. त्यानंतर इकडे मधू किचनमध्ये असते, तर काका तेथे येतात आणि कविता सुद्धा तेथेच असते. तर काका म्हणतात की अगं मधू, रिटायरमेंटच्या पैशाला अजून खूप वेळ लागेल, कारण ऑफिसमध्ये मी फोन केला होता आणि त्या मायाताईंची साखरपुड्यासाठी खूप घाई चालली, त्यामुळे आता काय करावे. तर लगेच कविता म्हणत असते की काका कबीर भाऊजींशी एकदा बोलून बघा ना. काका म्हणतात की गुंजा कविता अगं कबीर तर एका क्षणात पैसे उभे करील, पण त्याच्या साखरपुड्यासाठी त्याच्याकडूनच पैसे घ्यायचे हे योग्य नाही वाटत. मधूला सुद्धा तेच वाटते. काका म्हणतात की मला असे वाटते की कमी खर्चामध्ये साखरपुडा हा आपल्याच घरी केला तर मधू आणि कविताला काकांचे म्हणणे पडते. काका म्हणतात पण त्या मायाताईंनी हे सर्व ऐकले पाहिजे ना. कविता म्हणते की आपण आपल्या मनाने करत राहायचे, प्रेशर देणारे देतच असतात. मधू म्हणते की कविता एकदम योग्य बोलते, आणि सर्वेश्वर दादा तर आता घरी येतोच, त्यामुळे आपण ह्या विषयावर त्याच्याशी बोलूया. तेवढ्यात गुंजा येते आणि गुंजा ही अर्धवट म्हणजे पायाच्या वर साडी घालून आलेली असते. तेव्हा सर्वजण गुंजाकडे बघून हसू लागतात. तर गुंजा म्हणते की काय झाले, मी सुंदर नाही दिसत का. तर कविता म्हणते की अगं तुला साडी घालता येत नाही का. गुंजा म्हणते की आमच्याकडे गावातील सर्व बायका अशीच साडी घालत असतात, आणि मी त्या लग्नात सुद्धा अशीच. तर मधू आणि कविता विचारते की कोणाचे लग्न. गुंजा काही उत्तर देतच नाही. तर हा भाग येथेच संपतो. पुढील भागामध्ये मृणयी सुद्धा गुंजासारखी सेम साडी घालून आलेली असते आणि गुंजा त्यांच्या समोर येते. तर गुंजाला ती साडीमध्ये बघून मायाला मात्र खूप मोठा धक्का बसतो. माया रागाने गुंजाला म्हणत असते की काय ग मुली, माझ्या मुलीने जशी साडी घातली तशी सेम तू साडी घातली, तिची काही बरोबरी करायचं तुझा अधिकार आहे का. तर लगेच गुंजाला खूप मोठा धक्का बसतो आणि सर्वजण हे बघतच असतात. तर पुढे काय होणार आहे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.